सुरत चेन्नई महामार्गाचं काम हे रेंगाळण्याच्या मार्गावर असून गेल्या वर्षभरात 32 निवाडे अद्यापही प्रलंबित आहेत। भारतमाला योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या सुरत चेन्नई या राष्ट्रीय महामार्गाचं काम रेंगाळण्याच्या मार्गावर असल्याचं सध्या दिसून येत आहे। या महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या गटाचे निवाडे मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवून अनेक दिवस झाले असले तरी या निवाड्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही। त्यामुळे आमच्या जमिनीच्या भूसंपादनाचं पुढे काय झालं अशी विचारणा भूसंपादन विभागाकडे अनेक गावातून केली जात आहे। भूसंपादन विभागानं मात्र याबाबतीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे बोट दाखवणं पसंत केलंय। त्यामुळे महामार्ग पुढे होणार की रेंगाळणार याविषयी आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यातून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे। यापैकी अक्कलकोट तालुक्यातील हसापूर ते दुधनी या 36 किलोमीटरच्या कामाचं टेंडर झालं असून काही अंशी काम देखील सुरू झालं आहे। उर्वरित ठिकाणी विविध भागातील जवळपास 600 हेक्टर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं भूसंपादन केलं जाणार आहे अशा शेतकऱ्यांना त्या शेत जमिनीचा मोबदला देण्यासाठी त्यांच्या जमिनीचे निवाडे करून भूसंपादन विभागानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत। यापैकी काही निवाडे पाठवून वर्ष लोटलं तरी अद्याप मंजुरी मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांचे भूसंपादन विभागाकडे हेलपाटे वाढले आहेत।